ज्या ज्या ठिकाणी भांडणं लागतात, काही तणाव निर्माण होतो किंवा काही लोक भांडणं करतात, ते सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस येत असतात किंवा काही लोक गोंधळ घालत असतील, जमाव जमलेला असेल तो पांगवण्यासाठी पोलीस येत असतात। आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, ते काय वेगळं सांगायची गरज नाही। पण या गोष्टीमध्ये एक असं घटना घडली आहे की जे लोक जमा झाले होते ते पोलिसांना समजून सांगत होते की भांडणं करू नका, भांडणं करू नका, जाऊ द्या सोडवा। अशा पद्धतीनं दोन पोलीसवाले हे एकमेकांसोबत भांडणं करत होते, एकमेकांना शिवीगाळ करत होते। म्हणून त्यांचं बोलणं ऐकून आजूबाजूचे लोक पोलीस स्टेशनमध्येच जमा झाले होते। आता लोक पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले आणि त्या ठिकाणी असणारे सगळे पोलीस सुद्धा जमा झाले। पण तरी सुद्धा हे जे दोन पोलीस कर्मचारी होते ते एकमेकांना भांडत होते, शिवीगाळ करत होते। एकानं तर डायरेक्ट रिव्हॉल्वर काढली आणि डायरेक्ट हवेत गोळीबार केला आणि हवेत गोळीबार केला की मग जास्तच लोक त्या ठिकाणी जमा झाले। आता कसं तरी लोकांनी समजून बुजवून त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या दोघांचेही भांडणं मिटवले आणि हे जे प्रकरण आहे ते याच पोलीस स्टेशनमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला। पण बघता बघता लोक त्या ठिकाणी जमले होते आणि याचीच माहिती त्या ठिकाणच्या पत्रकारांना मिळाली आणि बातमी फ्रंट पेजची बातमी बनली। आता फ्रंट पेजची बातमी बनली आणि ही माहिती थेट आयुक्तालयाकडे गेली, पोलीस आयुक्त यांच्याकडे गेली आणि यांनी थेट याच दोघांसह अन्य त्या ठिकाणचे जे पोलीस कर्मचारी आहेत या सगळ्यांवर कारवाई केली। पण नेमकं ते जे पोलीसवाले होते हे दोघं एकाच ठिकाणी काम करत होते, दोघंही अगदी चांगले मित्र होते। मग ते नेमकं भांडणं का करत होते, काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बरेली पोलीस स्टेशनमधील। बरेली पोलीस स्टेशनमध्ये काम करणारे पोलीस असणारे एकाचं नाव आहे योगेश आणि दुसऱ्याचं नाव आहे मोनू। हे दोनही पोलीस कर्मचारी आहेत आणि याच पोलीस स्टेशनमध्ये ते काम करत असते। आता काम करत असताना दोघांची एकमेकांसोबत ओळख होती, ओळख तर होती, चांगली मैत्रीसुद्धा होती, कारण की ड्युटीला एका ठिकाणीच असायचे। पण हे सगळं होत असताना या ठिकाणीच कार्यरत असणारी एक महिला कॉन्स्टेबलसुद्धा होती आणि ती दिसायला अतिशय सुंदर होती। आता या महिला कॉन्स्टेबलसोबत जो पोलीस आहे योगेश याचं जमलेलं होतं आणि ते जो मोनू आहे याचं सुद्धा जमलेलं होतं म्हणजे ती जी महिला आहे या दोघांसोबतही चांगलं बोलायची, चांगलं राहायची आणि त्या दोघांनाही या तरुणीसोबत, या महिला कॉन्स्टेबलसोबत प्रेम झालेलं होतं। आता प्रेम झालं आणि बरेच दिवस हे अशाच पद्धतीनं चालत राहिलं। कधी कधी ती योगेशला बोलायची, कधी मोनूला बोलायची आणि फोनवर सुद्धा यांचं बोलणं चालणं हे अशाच पद्धतीनं चालू राहिलं। मग हे सगळं चालत असतानाच तो जो योगेश आहे त्याला माहीत झालं की ही याच्यासोबत बोलत आहे आणि त्या मोनूला माहीत झालं की ही योगेशसोबत बोलत आहे आणि त्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी हे दोघंजण पुढं करत होते आणि एकमेकांसोबत भांडत होते। मग अशाच पद्धतीनं त्या दिवशीसुद्धा सप्टेंबर 2022ला सुद्धा अशाच पद्धतीनं या दोघांचे वाद विकोपाला गेला आणि यांनी पोलीस स्टेशनमध्येच राडा सुरू केला। पोलीस स्टेशनमध्येच राडा सुरू केला, भांडणं, हाणमार, शिवीगाळ आणि एकानं डायरेक्ट बंदूकच काढली आणि हवेत गोळीबार केला। आता गोळीच्या आवाजानं आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमले, पत्रकारांना माहिती मिळाली, त्यांनी बातमी छापली आणि ही बातमी थेट त्या ठिकाणचे SSP सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांच्याकडे गेली। आता हे SSP जे आहेत त्यांनी थेट चौकशीचे आदेश दिले मुकेश प्रताप सिंह यांना। मुकेश प्रताप सिंह हे क्राईम ब्रांचचे आहेत, त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करायला त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर या प्रकरणात इन्स्पेक्टर सत्येंद्र भडना, इन्स्पेक्टर अनिल कुमार यांच्यासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये योगेशचा आणि मोनूचा या दोघांचाही सहभाग आहे आणि यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत आणि ही घटना आता विभागीय स्तरावर पोहोचलेली आहे। जेव्हा चौकशी केली तेव्हा ती जी महिला होती तिला सुद्धा विचारण्यात आलं
आणि तिलासुद्धा सगळं काही विचारून सांगितलं। तेव्हा ती म्हणाली की मी यांच्यासोबत प्रेमामिळामध्ये काही नव्हते, मी फक्त यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं बोलायचे आणि एकदम फ्रेंडली म्हणून वागायचे, त्याचा अर्थ मी त्यांच्यासोबत प्रेम करते किंवा त्यांच्यासोबत लग्न करते असं होत नाही। मी प्रामाणिक भावनेनं त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलायचे, पण त्यांना तो गैरसमज झाला होता आणि ते त्या महिलेच्या प्रेमात पडले होते। आता यामध्ये ती महिला खरं सांगत आहे का ते पोलीस योगेश आणि मोनू हे खरं सांगत आहेत, हे आता चौकशी अंती स्पष्ट होईल की खरंच ती महिला खरं सांगत आहे का हे दोघं जण खरं सांगत आहेत। पण आता यांचं निलंबन त्या ठिकाणाहून करण्यात आलं आहे, कारण की पोलिसांमध्ये जर अशा पद्धतीचा राडा झाला तर जे दुसऱ्याचे भांडणं सोडवतात, जे दुसऱ्याचे तंटे सोडवतात, त्यांनीच अशा पद्धतीनं केलं तर मग लोक यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनानं पाहतील, म्हणून पोलीस विभागीय आयुक्तांनी यांच्यावर कडक कारवाई केली आहे आणि यांचं निलंबनसुद्धा केलं आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।